जय जय राम कृष्ण हरी, जय जय विठ्ठल रखुमाई. आज आपल्याला सांगायची आहे एक अशी गोष्ट जी नुसती सांगायची नसते तर मनात जगायची असते. ही आहे एका वारकऱ्याची गोष्ट, श्रद्धेची, भक्तीची आणि त्या परमेश्वराच्या कृपेची, जो कधी मुकाट आपल्या मागे येतो. विठोबा आला माझ्या मागे. उस्मानाबाद जिल्ह्यात नांदेडवाडी नावाचं एक लहानसं गाव. त्या गावात एक गरीब पण श्रद्धेनं भरलेला शेतकरी राहत होता, रामू हरी तुकाराम जाधव. त्याचं घर लहान, शेती थोडी, बैल थकलाय, पण मनात मात्र अगाध विश्वास. तो दररोज सकाळी शेतात जाताना देवाला म्हणायचा, हे विठोबा, तुझं विणं कोण वाचविल माझं रान. गळ्यात विठोबाचा काळा ताबीज आणि डोळ्यात भक्तीचा तेज. तो म्हणायचा, मी काहीच नाही, सगळं तो आहे. त्या वर्षी मोठा दुष्काळ पडला. पाऊस नाही, जमिनीनं ओठ वाळवले, शेत कोरडं. गावकऱ्यांनी सांगितलं, रामू, वारी नको रे यंदा. आधी पेरणी, आधी पाणी, आधी अन्न. पण रामू हसला आणि म्हणाला, वारी म्हणजे माझं श्वास आहे. शेत मी पिकवत नाही, तो विठोबा पिकवतो. मी चाललोय त्याच्यावर सोपवून. रामूले पायात खड्यांच्या वाटा झेलत, टाळ आणि मृदंग हातात घेत वारीला सुरुवात केली. तापलेल्या रस्त्यावरून चालताना त्याचे ओठ मात्र गात होते. तुका म्हणे विठोबा चालत येतो मागे मागे. लोक हसली, काहींनी वेड्यात काढलं, पण रामू निघालाच. रामू पंढरपूरला पोहोचला. तेथे तो उभा होता, मंदिराच्या उसरीवर, डोळ्यांतून अश्रू वाहत. पंढरीनाथाच्या मूर्तीसमोर हात जोडले. देवा, आता सगळं तुझ्यावर आहे. माझं रान, माझा श्रम, सगळं तुझं आहे. ते शब्द मनातून निघालेले होते आणि परमेश्वराच्या मनात थेट पोहोचले. त्या रात्री रामू गेला, पण त्याचं शेत जिथे फक्त वाळवंट होतं, तिथे काहीतरी बदललं. शेजारच्या शब्दात ऐका, मी पाहिलं. रात्री एक पुरुष उभा होता, धोतर घातलेला, काळा कंबर पट्टा आणि केस गळ्यापर्यंत, आणि हातात कोयता. बैल नव्हता, तरी तो पेरणी करत होता. तो श्वास घेत नव्हता, पण त्याच्या स्पर्शानं माती ओली होत होती. ते दृश्य पाहून गावकरी हादरले. दुसऱ्या दिवशी पहाटे पाऊस आला, पण फक्त रामूच्या शेतावर. इतर रानं अजूनही कोरडी होती, पण रामूचं शेत हिरवं होऊ लागलं. देव खरंच आला का रे? गावकरी विचारू लागले. वारी संपवून रामू परत आला, थकलाय पण चेहरा शांत. तो आपल्या शेताजवळ गेला आणि पाहिलं. हिरवळ, कोंब, फुलती झाडं, अवघं रान गडद हिरवं. गावकरी धावत आले. एक म्हणाला, रामू, चमत्कार, मी पाहिलं रे, तो विठोबाच होता. रामूने डोळे मिटले आणि अश्रूंनी ओले झालेले ओठ बोलले, माझा विश्वास एकटा गेला होता, पण तो माझ्या मागे आला. विठोबा माझं रान सांभाळायला आला. भक्तांनो, श्रद्धा अंध नसावी, ती अनुभवावर उभी असावी. संकटातही जर देव आठवला तर तो आपल्यासाठी स्वतः झाडू हाती घेतो. देव मागे येतो, पण आधी आपण त्याच्या मागे चालायला लागतो का, हे महत्वाचं आहे. तुझं रान तुझं नाही, तुझं मन तुझं नाही. जर ती श्रद्धेनं भरलेलं असेल तर ते विठोबाचे असेल.